महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपींना ताब्यात घ्या या मागणीसाठी सासरण माहेरच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला होता। आणि ज्या रस्ता रोको करण्यात आला होता ह्या सगळ्या मंडळीवर काल पाहिले तर पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यापूर्वी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह यांच्या अनेक कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आले होते। आता माझ्यासोबत ज्ञानेश्वरी मुंडे आहेत। तर काय सांगाल आपण ज्या आता 2 दिवसापूर्वी जे आंदोलन झालं माहेर आणि सासरच्या वतीनं रस्ता रोको करण्यात आला होता त्यांच्यावर सुद्धा देखील आता गुन्हे दाखल करण्यात आलेले? हां, जे माझ्या माहेर आणि सासरच्यांनी जे आंदोलन केलं की एका सुनेला आणि एका लेकीला न्याय देण्यासाठी जे ते पुढे आले होते त्यांच्यावरच आता गुन्हा दाखल झाला आहे। मग आता न्याय मागायचं तर मागायचं कुणाकडं ही अशी प्रक्रिया झाली आहे। पहिलंच परळीमध्ये न्याय भेटणार नाही ही अगोदरच व्यवस्था होती, पण आता तर गुन्हे दाखल म्हणजे जे आवाज उठवत आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होतो आणि आरोपी मोकाट सोडतायत। असलं कसलं प्रशासन झालं आहे। मग अशी थोडी चूक केली ती कुणी की त्याच्यामध्ये काही हिंसा झाली होती। शांततेपणे आंदोलन चालू होतं। SP साहेबांच्या म्हणण्यावर आम्ही तात्काळ आमचं आंदोलन माघारी घेतलं। आमच्या ग्रामस्थांनी पुन्हा आमच्या कनेरवाडीच्या सरपंचांनी राजेभाऊ फडणी शांततेपणे एकदम शांततेपणे आंदोलन केलं होतं। फक्त आम्ही न्याय मागत होतो, आम्हाला दुसरं काही करायचं नव्हतं, फक्त आम्ही न्याय मागत होतो। मग प्रशासन न्याय देऊ शकत नाही ना आमच्यावरच गुन्हे दाखल करते, म्हणजे ही कुठली भूमिका आली आहे? यापूर्वी पोलीस अधीक्षकाला आपण 2-3 त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं की आपल्या आरोपी ताब्यात घ्या, आंदोलन पाठिंबा घ्या। काल पण त्यांच्या आदेशानुसार तुम्ही आपण आंदोलन पाठिंबा घेतले तरी पण तुमच्या गुन्हे दाखल करण्यात आले? हां, आम्ही जागोजागी निवेदन देऊनच आंदोलन करतात। आम्ही काय असं डायरेक्ट जसं माझ्या नवऱ्याला अचानक घात केला माझ्या नवऱ्याचा तसं काय आम्ही अचानक आंदोलन उभं केलं नव्हतं। ज्या ह्यांनी अचानक जे घात केला त्यांना नराधमाला मोकाट सोडतायत आणि आमच्यावर गुन्हे दाखल करतायत। आम्ही तात्काळ निवेदन देऊन हे करून आम्ही फक्त न्यायाच्या लढ्यासाठी शांततेपणे अजून पण आमच्या अंगामध्ये शांतताच आहे की आम्हाला न्याय भेटावा ही आमची ही ठाम भूमिका आहे। तरी पण हे आमच्यावर गुन्हे दाखल करतात। SP ऑफिस समोर बी आम्ही निवेदन दिलं होतं की आम्ही आत्मदहन करू, त्यावेळेस पण माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। त्यावेळेस तर मी डायरेक्ट सांगितलं होतं SP सरांना इन्काउंटर करा आणि महादेव मुंडे केस प्रकरण बंद करा। तरी पण त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला। आणि आता पण माझ्या गावकऱ्यांचा काय दोष होता? फक्त त्यांनी न्यायासाठी आवाज उठवला म्हणून गुन्हा दाखल करतायत आणि आरोपी मोकाट सोडतायत। हा कुठला प्रशासन आणि हा कुठला न्याय आहे? मग SP सरांनी जर आरोपींना जर मोकाटच सोडायचं असलं तर SP सरांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी की आम्हाला आरोपी मोकाट सोडायचे आहेत आणि तुमच्यावरच गुन्हे दाखल करत चालायचं आहे। म्हणजे आपण न्याय मागायचाच नाहीये? हां, आपण सर्वसामान्याने न्याय मागायचा नाही हे झालं आहे। आणि आणखी एक गोष्ट की पंकजाताई जेव्हा 5 वर्षाखाली धनुभाऊ निवडून येणार होते त्यावेळेस त्यांनी डायरेक्टली सांगितलं होतं त्यावेळेसच्या भाषणात की जर मी नाही निवडून आले तर परळीमध्ये गुंडाराज चालू होईल। हे भाषणात त्यांची स्पष्ट भूमिका होती आणि आता तेच झालं आहे, गुंडाराज चालू झाला आहे। कारण न्याय मागायला जावं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत आणि आरोपी मोकाट आहेत। इतकं क्रूर हत्या करून इतके फोटो व्हायरल होऊन सगळं पोस्टमॉर्टम इतका अत्याचार करून जर आरोपी मोकाट सोडून सर्वसामान्यावर गुन्हा दाखल करीत असतील तर हे काय आपल्याला न्याय देतील? 20 महिने उलटून गेले ते अजूनही आरोपी निष्पन्नच नाही येतं। मग हे प्रशासनाचं अपयश आहे ना। ह्यांना मोकाट सोडता येतं आणि आमच्यावर गुन्हे दाखल करता येत, ते बी आम्ही शांततेपणे। आम्ही कुणाला हिंसा केली नाही ना, आम्ही कुणावर अत्याचार केला नाही। फक्त आमची न्यायाची भूमिकाच आहे, आम्हाला न्याय द्या आणि आरोपींना अटक करा। आमची दुसरी काय भूमिका आहे? आम्हाला राजकारणाशी घेणं देणं नाही, काही नाही, फक्त आम्हाला न्याय पाहिजे एवढं आमची भूमिका एवढीच आहे ना। ह्याच्यासाठी माझं गाव पुढे सरसावलं तर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे प्रशासन करत आहे। आता इथून पुढे आपली काय भूमिका असणार आहे? आता इथून पुढे आता मी तर दादांना आव्हान केलं होतं, दादांची अजून भेट घेऊन आम्ही आता पुढचं आंदोलन तयार करणार आहोत। यांनी किती बी गुन्हे दाखल केले प्रशासनानं तरी आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे। जीवात जीव आहे तोपर्यंत मी न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही आता अजितदादाची भेट कधी घेणार आहात? आम्ही मुख्यमंत्री साहेबांची आम्हाला मंगळवारी तारीख दिली आहे। आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या भेटीला निघणार आहोत। मंगळवारी मुख्यमंत्री आणि अजितदादा पवार दोघांची आपण भेट घेणार आहोत? हां, आम्ही दोघांची पण झालंच तर एकनाथ शिंदे साहेबांची पण आम्ही भेट घेऊ। तिघांची पण भेट घेऊन आम्ही सांगू की आम्ही जर आवाज उठवत आहोत तर आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत। मग आम्ही न्याय कुणाला मागायचा हे बी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विचारणार आहोत। आम्ही आमच्या न्यायासाठी लढत आहे, पण आमच्यावर गुन्हे दाखल केले जाते। तर येणाऱ्या मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, एकनाथ शिंदे असतील यांची देखील कुटुंबीय भेट घेऊन आपल्या न्याय हक्काच्या मागणार आहेत अशी त्यांनी भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे। तर कॅमेरापासून विकास वाघमारेसह संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव